कफन चोर, महापौर, महाचोर ठाकरेचे उमेदवार. ज्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड कफन बॉडी बॅग घोटाळा केला, ज्यात करोडो रुपयाचा घोटाळा झाला, त्यांच्यावर अग्रीपाडा पोलीस स्टेशन यांनी गुन्हा दाखल केला. ईडीने कारवाई केली. आता महापौर किशोरी पेडणेकर यांना उबाटाने आता उमेदवार घोषित केले आहे. याचा अर्थ असा की जे कोविडमध्ये 2000 कोटीचा घोटाळा मुंबई महापालिकेने केला, त्याला उद्धव ठाकरेचे दोन्ही हाताने आशीर्वाद होते. हा जो गुन्हा दाखल झाला त्यात मुंबई महापालिकेचे जे डीन होते त्या डीननी स्वतः असं म्हटलं आहे की आम्हाला पहिल्या टप्प्यात फक्त 1000 रुपये कोविडची बॉडी बॅग मिळाली. डॉक्टर हरिदास राठोड यांचं स्टेटमेंट आहे. आम्ही टेंडर काढलं, 2500 रुपये डन झालं, पण किशोरी पेडणेकर यांनी डॉक्टर हरिदास राठोडला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही त्या कंपनीला टेंडर देऊ नका आणि 6719 रुपये वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांना टेंडर देण्यात आले. म्हणजे उद्धव ठाकरे यांची माफिया सेना ज्याने कोविड कफन मध्ये पण कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला, आता महापौर किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली. किशोरी पेडणेकर यांचे 3 पराक्रम मी पुढच्या काही दिवसात प्रसिद्ध करणार आहे. हे त्यातलं पहिलं म्हणजे उद्धव ठाकरे सेनेचा उमेदवार व्हायचं असेल तर आपण मुंबई महापालिकेत माफियागिरी केली पाहिजे. लोकांचा जीव घ्या, पण मला बांद्राला हप्ता मिळाला पाहिजे. आमचा प्रश्न उभाटाला हा आहे की कोविड मध्ये तुमचा अर्धा डझन नेत्यांवर किरीट सोमय्यांनी तक्रार केली, गुन्हे दाखल झाले, जेलमध्ये गेले. यासाठी मुंबईकरांची माफी केव्हा मागणार? माझा दुसरा विषय आहे की किती वर्ष लोकांना फसवणार आहेत. आता मोठे ठाकरेच्या बरोबर छोटे ठाकरे जॉईन झाले. मराठी मुंबई आमची मुंबई म्हणायचं आणि मुस्लिम मुंबई करण्याचा कारस्थानमध्ये आता हे दोघे ठाकरेही सहभागी झाले. माझ्याकडे आकडे आहेत, हे सेन्ससचे आकडे मी दाखवतो. सेन्ससचे, किरीट सोमय्याचे नाही. 1947 मध्ये ज्यावेळी विभाजन झालं, मुंबईमध्ये मुस्लिमांची संख्या 8.8% आणि आता त्याच सेन्ससनी दाखवलं आहे की ही जनसंख्या 2011चा सेन्सस मध्ये मुंबईत मुस्लिम 20.68%, 20.68%. हे मी नाही, 2011ची जनगणना. आणि आत्ताचं प्रोजेक्शन आहे की 2025 मध्ये मुस्लिम लोकसंख्या 24.98% मुंबईत आहे. हे उद्धव ठाकरे लोकसभेच्या वेळेला वोट जिहाद करत फिरत होते. भेंडी बाजार मध्ये जाऊन मस्जिद का FSI 4 कर देंगे, ते धारावीची अनधिकृत मस्जिद लेन जिहाद ठाकरे रात्री मैदानात उतरले, 25,000 मुस्लिमांचं नेतृत्व केलं. हे माझी मराठी मुंबई मुस्लिम मुंबई होत आहे, झाली आहे.
किरीट सोमय्या नाही, अमित शाह नाही, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा रिपोर्ट आहे की 2050 मध्ये हिंदू 54% खाली आणि मुस्लिम हे 30% वर असेल. फक्त एवढंच नव्हे, जो मुस्लिमांचा प्रजनन दर आहे, फर्टिलिटी रेट, तो मुंबईत हिंदूंचा 1.3 आहे, मुस्लिमांचा 2.6 आहे, डबल दुप्पट. आणि त्यानंतर उद्धव ठाकरेचे सहकारी नातेवाईक म्हणजे पॉलिटिकल नातेवाईक हे काय म्हणतात, MIM SP मुस्लिम नेते म्हणतात किरीट सोमय्या क्या क्या जाता है, हम 26 बच्चे पैदा करें या 36 पैदा करें, हमारा लक्ष्य है. MIM वाले म्हणतात हमारा ये लक्ष्य है कि मुंबई का महापौर खान हो, पठान हो या बुरखे वाली होगी, ये किरीट सोमय्या समज लिया. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या विषयावर काय एक शब्द बोलत नाही. मुंबईत बंगालीचे धाडे इतक्या मोठ्या संख्यावर अतिक्रमण, एक शब्द नाही. या मुंबईला तुम्हाला खुर्ची, तुमचा माफिया कॉन्ट्रॅक्टरचा हिस्सा महापालिकेतून येतोय म्हणून मुस्लिम मुंबई बनवण्याचं कडकारस्थान MIMचा असो, राहुल गांधीचा तो, उद्धव ठाकरेचा, राज ठाकरे, हे आम्ही महायुती सफळ होऊ देणार नाही. उद्धव ठाकरेंची पहिली यादी आली होती, त्या यादीमध्ये मुस्लिम उमेदवार पाच मुस्लिम कॅन्डिडेट पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये मग जिशान संगीत मुद्दानी असतील, सबा अरुण खान असतील, सकीना शेख, सकीना बानोनी, रेहाना गौतम शेख, अशा 5 मुस्लिम कॅन्डिडेटचा समावेश आहे. सातत्याने भाजप आरोप करते की मुंबईचा महापौर कुठेतरी खान किंवा शेख होईल. यावर शिक्कामोर्तब करायला रंग बदलला आहे. बाळासाहेब ठाकरेच्या वेळेला शिवसेनेचा रंग भगवा होता. आता उद्धव ठाकरेच्या वेळेला तो हिरवा झालेला आहे. फक्त उमेदवाराचा प्रश्न नाही, त्यांची भाषणं, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं लक्ष हे मुस्लिम मतदार आहे. आणि आतमध्ये म्हणतात आपण मुस्लिम मराठी युती करूया. मुंबईतला मराठी हिंदू असो की गुजराती असो की हिंदी भाषी हिंदू असो, मुंबईतला हिंदू हे कटकारस्थान मुस्लिम मुंबई होऊ देणार नाही. तेच तुम्ही म्हणतो ना गंमत, त्यांना कधीतरी ठाकरेंना बोलू द्या ना. बाळासाहेब ठाकरेची भाषा 1992 मध्ये बाळासाहेब ठाकरे त्यांचा हिंदुत्व नेतृत्वामुळे मुंबई वाचली. त्याच मुसलमानांच्या शरणागती उद्धव ठाकरेंनी स्वीकारली आहेत. उत्तर भारतीय असो, गुजराती असो, राजस्थानी असो, मराठी असो, हिंदू हिंदू आहे. आणि उद्धव ठाकरे महापौर नाही, महापालिकेतला माफिया कॉन्ट्रॅक्टरवर त्यांचं नेतृत्व पाहिजे. भारतीय जनता पक्षाचं लक्ष आहे की मुंबईचा विकास करायचा आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, जात नाही बघितली त्यांची. आणि म्हणून मुस्लिम मराठी युती करण्याचं कडकारस्थान उद्धव ठाकरेचं मुंबईकर सफळ होऊ देणार नाही. सर, पण तुम्ही ज्या प्रकारे जी आकडेवारी देत आहात त्याला काही रोख बसवते का? कारण अशा प्रकारे तुम्ही सांगताय की मुस्लिम मुंबई होऊ शकते. मराठी मतांपासून सातत्याने ठाकरे म्हणून भाजपमधून निशाणा साधतात, मुस्लिमांची लोकसंख्या मात्र झपाट्यानं वाढताना पाहायला मिळते. काय कारण आहे की अशा प्रकारे लोकसंख्या वाढते? दोन गोष्टी आहे की एक, जो मुस्लिम फर्टिलिटी रेट वाढत गेला आहे, आणि दुसरं बांगलादेशी आक्रमण गेले काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणात उग्र झालेलं आहे. आपण बघितलं की जागतिक जगात मोठे मोठे जे कॅपिटल टाउनशिप आहेत वेगवेगळ्या युरोपच्या देशांमध्ये पण हे एक षडयंत्र चाललं आहे. तुम्ही लंडन बघा, युरोपचा आपला
हा न्यूयॉर्कचा महापौर पहा, हे बल्गेरिया बघा, आणि त्याचं आता भारतावर पण तेच की बांगलादेशमध्ये ते हिंदूंना मारतात आणि इथे बांगलादेशी घुसवतात. यासाठी राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, महापालिका असो, त्यांनी अधिक जागृत व्हावं लागणार आहेत. आणि 2026 मध्ये मी स्वतः ठरवलं आहे की माझं लक्ष हे जे घुसखोर बांगलादेशी आहे हे असणार. ओके, चलो धन्यवाद.